नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जेव्हा घरात भगवंताचा वास होतो तेव्हा मिळतात 11 संदेश. हातातून दुधाचा ग्लास पडणे याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. ठीक आहे, तर चला पाहूया. चांग भरं बाळूमामाच्या नावानं चांग भरं. नमस्कार भक्तांनो, जेव्हा घरात भगवंताचा वास आहे असे आपल्याला जाणवते तेव्हा ते फक्त एखादी चमत्कृती नसते, तर आपल्या मन, विचार आणि कर्म यांच्या शुद्धतेचे प्रतिबिंब असते. भक्तांनो, श्रद्धाळू परंपरेत असे मानले जाते की देवाची कृपा थेट आकाशातून उतरून येत नाही, ती आपल्या भावनेतून प्रकट होते. जसे बाळूमामा नेहमी सांगत की देव दूर नाही, तो आपल्या अंतःकरणात आहे. मन शुद्ध झाले की घरच आपलं मंदिर बनतं. घरात दैवी स्पंदने वाढू लागले की काही संकेत आपल्याला जाणवू शकतात. हे संकेत अंधश्रद्धा म्हणून नव्हे तर आत्मपरीक्षणाची संधी म्हणून पाहिले पाहिजेत. भक्तांनो, पहिला संकेत म्हणजे घरातील वातावरण अचानक शांत होते, प्रसन्न आणि हलके वाटू लागते. विनाकारण तणाव कमी होतो, भांडणे कमी होणे आणि घरात नामस्मरणाची ओढ वाढणे. भक्तांनो, हे देवी स्पर्शाने चिन्ह मानले जाते. दुसरा संकेत म्हणजे हातातून दुधाचा ग्लास पडणे. काही जण याला अपशकुन म्हणतात, पण संतांच्या विचाराने पाहिले तर तो इशारा असू शकतो. अहंकार सोडा, सावध व्हा. दूध हे पवित्रतेचे प्रतीक आहे. ते सांडले तर आपल्या मनात कुठेतरी असावधानता, गोंधळ आणि असावधानता चुकीचा निर्णय असू शकतो, याची आठवण करून देणारा तो प्रसंग असू शकतो. भक्तांनो, तिसरा संकेत म्हणजे पहाटे 3 वाजता अचानक जाग येणे. भारतीय अध्यात्मात हा काळ ब्रह्ममुहूर्ताचा मानला जातो. यावेळी जाग आली तर घाबरू नका, शांतपणे देवाचे नाव घ्या. असे मानले जाते की या वेळेला मन सर्वात निर्मळ असतं आणि प्रार्थना सहज पोचते. भक्तांनो, सहज पोचते. जर वारंवार अशी जाग येत असेल तर कदाचित अंतर्मन काही सांगू पाहत असते. आपल्या जीवनातील दिशा तपासण्याची वेळ आलेली आहे. चौथा संकेत म्हणजे स्वप्नात मंदिर, प्रकाश, नदी किंवा संतांचे दर्शन होणे. हे स्वप्न आपल्या श्रद्धेची पातळी आणि मनातील भक्तीचे प्रतिबिंब असते. संत म्हणतात की स्वप्नातील प्रकाश म्हणजे आशेचा संदेश आहे. पाचवा संकेत म्हणजे घरात दिव्याची ज्योत स्थिर आणि तेजस्वी राहणे. ज्योत स्थिर असेल तर मन स्थिर आहे असे मानले जाते. सहावा संकेत म्हणजे अचानक सुगंध जाणवणे. जसे चंदन, फुले किंवा धूप. कोणतेही भौतिक कारण नसताना असा सुगंध आला तर तो मनातील शुद्ध भावनेचा परिणाम असू शकतो. सातवा संकेत म्हणजे संकटातही मनात धैर्य टिकून राहणे. बाहेर वादळ असले तरी अंतःकरणात विश्वास आढळ राहणे हीच खरी देवाची कृपा असते. आठवा संकेत म्हणजे सतत नामस्मरणाची इच्छा होणे. काम करतानाही देवाचे नाव ओठावर येणे ही भक्तीची उंची पातळी आहे, लक्षात ठेवा. नववा संदेश म्हणजे घरात येणाऱ्या पाहुण्यांचे मन प्रसन्न होणे. तुमच्या घरात शांतता आहे असे कुणी सहज म्हणाले तर ते मोठे आशीर्वादच असतात. 10वा संकेत म्हणजे चुकीचे काम करावेसे वाटले तरी आतून आवाज येणे. हे करू नकोस, तोच अंतर्मनातील देव आहे. 11वा संदेश आणि भक्तांनो सर्वात महत्त्वाचा संदेश आहे कृतज्ञता. जे आहे त्यात समाधान वाटणे, लोभ कमी करणे, दुसऱ्यांच्या भल्यासाठी काहीतरी करावेसे वाटणे. संतांच्या मते हाच सर्वात मोठा दैवी संदेश आहे. बाळूमामांच्या विचारानुसार देव घरात यावा म्हणून मोठे विधी आवश्यक नाहीत. स्वच्छ मन, सत्य वर्तन, आई वडिलांचा आदर आणि रोज काही क्षण नामस्मरण एवढेच पुरेसे आहे. जेव्हा आपण दुसऱ्याला दुखावत नाही, अन्याय करत नाही आणि प्रामाणिक राहतो तेव्हा देव आपोआप आपल्या घरी वास करतो. भक्तांनो, हातातून काही घडले, रात्री जाग आली किंवा एखादा छोटा प्रसंग घडला तर घाबरू नका. त्यातून शिकण्याचा संदेश घ्या. दैवी संदेश हे भीती देण्यासाठी नसतात, ते जागृती करण्यासाठी असतात. बाळूमामा म्हणतात, अरे माझ्या लेकरांनो, घरात देव आहे की नाही हे बाह्य चिन्हावर अवलंबून नसते.
घरात प्रेम, संयम, क्षमा आणि श्रद्धा असेल तर तिथेच भगवंताचा वास असतो भक्तांनो, तू ज्या ठिकाणी थांबलास तिथून पुढे विचार आणि खोल जातात लक्षात ठेवा. त्यामुळे वरील मी जे तुम्हाला विचार सांगितले आहेत त्याहून अधिक मी तुम्हाला विचार सांगत आहे बाळूमामांचे. दैवी संदेश हे बाहेर घडणाऱ्या घटनापेक्षा आत घडणाऱ्या बदलामध्ये अधिक स्पष्ट दिसतात. संत परंपरेत विशेषतः बाळूमामा यांच्या विचारामध्ये चिन्हापेक्षा चेतना अधिक महत्त्वाची मानली जाते. जेव्हा घरात भगवंताचा वास असतो तेव्हा माणसाच्या स्वभावात हळूहळू बदल घडू लागतो. आधी चटकन राग येणारा स्वभाव मवाळ होतो. वाईट बोलण्यापेक्षा गोड बोलण्याची इच्छा निर्माण होते. कुणीतरी आपल्याशी चुकीचे वागले तरी सूड नको तर क्षमा करावीशी वाटते. हा बदल बाहेरून कुणी लादलेला नसतो, तो आतून उगवतो भक्तांनो. कधी कधी एखाद्या दिवशी अचानक डोळ्यात पाणी येते पण कारण समजत नाही, मन भरून येते. ही भावनांची शुद्धी असते. भक्ती वाढली की हृदय कोमल होते भक्तांनो. बाळूमामांच्या शिकवणीत सांगितले जाते की अश्रू म्हणजे कुंकुवतपणा नाही, ते अंतःकरण स्वच्छ होण्याचे चिन्ह आहे भक्तांनो. पहाटे 3 वाजता जाग येण्याचा अर्थ अजून खोल आहे. त्यावेळी मनावर जगाचा ताण नसतो. तर त्यावेळी जाग आली तर मोबाईल किंवा इतर गोष्टींकडे न जाता 2 मिनिटे शांत बसा, श्वासावर लक्ष द्या, देवाचे नाव घ्या. अनेकांना अशा वेळी मनात एखादा निर्णय स्पष्ट होतो, एखाद्या समस्येचे उत्तर सापडते, जणू अंतर्मनाशी संवाद घडतो भक्तांनो. हातातून दुधाचा ग्लास पडणे किंवा एखादी वस्तू तुटणे हे घडले की काही लोक भीती घाबरतात, पण दैवी दृष्टिकोनातून पाहिले तर तो सावधान संदेश असू शकतो. कदाचित आपण घाईत आहोत, कदाचित मन विचलित आहे, जीवनात थांबून विचार करण्याची गरज आहे हे सूचक असते. देव शिक्षा देत नाही, तो जागवतो. आणखी एक सूक्ष्म संदेश भक्तांनो, संकेत म्हणजे घरात अचानक नामस्मरणाची लय तयार होते. कोणी एक जण जप सुरू करतो आणि हळूहळू इतरांनाही त्याची आवड निर्माण होते. घरात टीव्हीचा आवाज भक्तांनो कमी आणि भजनाचा आवाज जास्त होऊ लागतो. ही केवळ सवय नसते, ती ऊर्जा बदलण्याची प्रक्रिया असते. कधी कधी देवाचा वास असलेल्या घरात संकटेही येतात, पण त्याचा परिणाम वेगळा असतो. भीतीऐवजी विश्वास टिकून राहतो. हेही जाईल अशी खात्री असते, कारण श्रद्धा ही परिस्थितीवर अवलंबून नसते, ती आतल्या आधारावर उभी असते भक्तांनो. दैवी संकेतामध्ये एक मोठा संदेश म्हणजे सेवा करण्याची प्रेरणा. अचानक कोणाला मदत करावीशी वाटते, गरिबाला अन्न द्यावेसे वाटणे, आई वडिलांच्या पायावर डोके ठेवावेसे वाटणे, ही भावनाच भगवंताच्या उपस्थितीची खूण आहे. कधी घरात सतत अडचणी येत असतील आणि नंतर हळूहळू मार्ग सुटू लागला तर तोही संकेत असू शकतो की तुमची प्रार्थना ऐकली गेलेली आहे. पण लक्षात ठेव, देव फक्त चांगले दिवस देण्यासाठी नसतो भक्तांनो, तो कठीण दिवसात धैर्य देण्यासाठीही असतो. आणखी एक खोल संदेश म्हणजे स्वप्नात वारंवार प्रकाश दिसणे किंवा एखाद्या संताचे स्मरण होणे. याचा अर्थ असा समजू शकतो की आपण तुमचे मन अध्यात्माकडे वळत आहे, त्या दिशेने पाऊल टाकण्याची वेळ आलेली आहे. बाळूमामांच्या विचारामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगितली जाते, चमत्कार शोधू नका, चरित्र बदला. जर तुमच्या घरात सत्य, प्रेम, संयम आणि कृतज्ञता वाढत असेल तर तोच सर्वात मोठा दैवी संदेश आहे भक्तांनो. बाळूमामा आपल्या भक्तांना सांगतात, दैवी संदेश भीती देण्यासाठी नसतात, ते जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी असतात. प्रत्येक छोट्या प्रसंगात देव शोधू नकोस, पण प्रत्येक प्रसंगातून शिकण्याचा प्रयत्न कर. कारण जेव्हा मन नम्र, वर्तन शुद्ध आणि हृदय कृतज्ञ असते तर भक्तांनो तेव्हाच घरात भगवंताचा खरा वास टिकून राहतो. भक्तांनो, तसेच स्पष्ट सांगायचे म्हटले तर बाळूमामा यांच्या विचाराने एक गोष्ट अशी समजून घ्या, आपण देव घरात येतो म्हणजे काहीतरी चमत्कार घडतो असे नाही. देव म्हणजे शांतता, संयम, प्रेम आणि सत्य, हे 4 गुण घरात वाढले की समजा भगवंताचा वास आहे. आता तू विचारतो ते संकेत अजून स्पष्टपणे आपण बघूया भक्तांनो. जर हातातून दुधाचा ग्लास पडला तर घाबरायचं नाही.
बाळूमामा म्हणतात, देव अपशकून देत नाही, तो सावध करतो आहे आपल्या भक्तांना, आपल्या कुटुंबियातील सर्व सदस्यांना. दूध पवित्रतेचं प्रतीक आहे. ते सोडलं, ते सांडलं तर थांब आणि विचार कर. मी सध्या घाईत आहे का? मी चिडचिडीत आहे का? माझ्या मनात नकारात्मक विचार जास्त आहेत का? हा प्रसंग आपल्याला स्थिर व्हायला सांगतो. पहाटे 3 वाजता जाग आली तर त्याला घाबरू नकोस. तो काळ शांत असतो. त्यावेळी उठून मोबाईल बघू नकोस. 2 मिनिटे डोळे मिटून राम कृष्ण हरी किंवा तुला आवडतं ते नाव घे. बाळूमामांच्या विचाराने हा वेळ आत्म्याशी संवाद असतो. वारंवार अशी जाग येत असेल तर समज तुझं मन तुला काहीतरी बदल करायला सांगत आहे. आणखी काही स्पष्ट संकेत आहेत भक्तांनो. घरात विनाकारण भांडणं कमी होणं हा मोठा संकेत आहे. घरात येणाऱ्याला शांत वाटणे हा देवाचा स्पर्श आहे. अचानक सेवा करण्याची इच्छा होणे ही खरी भक्ती आहे. वाईट सवयी हळूहळू कमी होणे हा दैवी बदल आहे. आई वडिलांविषयी आदर वाढणे ही देव कृपा आहे भक्तांनो. कधी कधी घरात अचानक धुपासारखा सुगंध येतो किंवा मन खूप प्रसन्न वाटतं. बाळूमामा म्हणतात, अरे माझ्या लेकरांनो, जेव्हा मन स्वच्छ होतं तेव्हा वातावरणही हलकं होतं. देवाचा वास असलेल्या घरात संकटे येतात पण घर तुटत नाही. लोक एकमेकांना दोष देत नाहीत तर साथ देतात. हा सर्वात मोठा दैवी संदेश आहे. एकता भक्तांनो, जर तुला वारंवार आतून आवाज येतो की हे चुकीचं आहे, असं करू नकोस, तर तोच देव आहे भक्तांनो. बाहेर शोधू नकोस. बाळूमामा सरळ शब्दात सांगतात, देव म्हणजे मोठे विधी नाहीत. देव म्हणजे मोठे विधी नाहीत. देव म्हणजे स्वच्छ मन आहे. देव म्हणजे खोटं न बोलणे. देव म्हणजे दुसऱ्याला न दुखावणं. देव म्हणजे कृतज्ञता. भक्तांनो, घरात भगवंत आहे की नाही, घरात देव आहे की नाही हे वस्तू पडल्यावर कळत नसतं भक्तांनो. घरात देव आहे की नाही, घरात भगवंत आहे की नाही हे वस्तू पडल्यावर कळत नाही. ते कळतं जेव्हा राग कमी होतो, लोभ कमी होतो आणि समाधान वाढतं. आणखी खोल सांगायचं तर, जर तुला एकटेपणातही भीती वाटत नसेल, जर संकटातही विश्वास ढळत नसेल, जर चुकीची संधी असूनही तू योग्य मार्ग निवडत असशील, तर समज देव तुझ्या घरातच नाही तर तुझ्या मनात सुद्धा आहे, तुझ्या आतमध्ये आहे, तुझ्या घरात आहे, तुझ्या जवळ आहे. भक्तांनो, असेच महत्त्वपूर्ण भक्तिमय संदेश, बाळूमामांचे वैचारिक दैवी संदेश आणि चमत्कारिक घटना ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष करायला विसरू नकोस. भक्तांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा भक्तांनो. ठीक आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. श्री स्वामी समर्थ. मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं.